सकाळी जानकीला जाग आली तेव्हा प्रकाश अंथरुणावर नव्हते. ती बडबडत म्हणू लागली, फक्त कामच करायचं, ना स्वतःच्या तब्येतीची काळजी ना घराकडे लक्ष. सकाळी उठल्या उठल्या सरळ स्टडी रूममध्ये. एवढं कष्ट करून प्रामाणिक राहून मिळालं तरी काय? एकुलत्या एका मुलीचं लग्नही आता अशक्य वाटू लागलं आहे. चहाचा कप हातात घेत ती हळूच स्टडी रूमकडे गेली, पण दरवाजा आतून बंद होता. क्षणभर थबकली. आज दरवाजा का बंद केला? नेहमी तर उघडाच असतो. तिच्या छातीत धडधड सुरू झाली. तिने दरवाजा ठोठावला, पण तो उघडला नाही. आता तिचा स्वर उग्र झाला. ती जोरजोरात दरवाजा वाजवू लागली. तिचा आवाज ऐकून मुक्ता धावत आली. काय झालं आई? एवढ्या जोरात दरवाजा का वाजवतेस? जानकीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आवाज घैवरला. माहीत नाही बाळा, इतका वेळ झाला मी दरवाजा वाजवते, पण तुझे बाबा काहीच प्रतिसाद देत नाहीयेत. मुक्ताही थरथरत्या स्वरात बाबांना आवाज देऊ लागली. कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर मुक्ता धावत शेजाऱ्यांकडे सुहासरावांकडे गेली. तिचा चेहरा पाहून सुहासराव क्षणाचाही विलंब न करता आले. त्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. सगळेजण धावत आत शिरले आणि दृश्य पाहून त्यांचं काळीज हेलावलं. प्रकाश टेबलावर डोकं टेकून बसले होते, डोळे मिटलेले, तोंडातून फेस येत होता. बाबा बाबा, मुक्ता किंचळत त्यांना हलवू लागली. जानकीने थरथरत्या हाताने टेबलावरचा पाण्याचा ग्लास आणि झोपेच्या गोळ्यांचं रिकामं पाकीट पाहिलं. एक अव्यक्त शंका काळजात घुसली. तिने बाजूला ठेवलेलं रायटिंग पॅड उचललं. त्यात पहिली चिठ्ठी होती पोलिसांसाठी. मी आत्महत्या करत आहे, कृपया कोणालाही त्रास देऊ नये. दुसरी चिठ्ठी मुक्तासाठी. मुक्ता बाळा, मी आयुष्यभर तुला सुख देऊ शकलो नाही, या दुर्दैवी बापाला क्षमा कर. तिसरी चिठ्ठी जानकीसाठी. आयुष्य सुंदर करण्यासाठी पैसा हवा असतो, पण एक प्रामाणिक नोकरी करणाऱ्या माणसाच्या हातात तो अशक्य असतो. चुकीच्या मार्गाने पैसा कमवणं माझ्या तत्वांना न पटणारं होतं. आता माझ्या मृत्यूनंतर PF, ग्रॅज्युएटी, इन्शुरन्स यामधून तुला भरपूर पैसा मिळेल. त्या पैशातून शक्य असेल तर मुक्ताचं लग्न कर आणि आता तू तुझ्या पद्धतीने आयुष्य जगायला मोकळी आहेस. हे वाचून मुक्ता संतापून ओरडली. आई, तू नेहमी बाबांशी भांडत होतीस. तुझ्या इच्छांना काही मर्यादा नव्हत्या. तुझ्यामुळे मी आज अनाथ झाले. माझ्या बाबांच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस. मुक्ताच्या शब्दांनी जानकी सुन्न झाली. डोळ्यातून पाणी ओघळू लागलं. ती एका सुकलेल्या झाडासारखी कोसळली आणि कुजबुजत म्हणाली, प्रकाश, हे काय केलं तुम्ही? एवढी मोठी शिक्षा मला का? खरं आहे, मी तुमच्या आदर्शांना कधीच समजून घेतलं नाही. माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण न झाल्यानं मी तुम्हाला कमी लेखलं, पण तुम्ही मला कुठे तोंड दाखवायला लायकही ठेवलं नाही. तेवढ्यात सुहासराव आत आले. वहिनी मुक्ता, स्वतःला सावर. अजून प्रकाशचा श्वास चालू आहे. लवकर हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. काय? दोघी एकाच सुरात ओरडल्या. हो बाळा, रडू नकोस, मी गाडी काढतो. देवाची कृपा असेल तर सगळं ठीक होईल. असं म्हणून सुहासरावांनी प्रकाशरावांना गाडीत बसवून आपल्या एका नातेवाईकाच्या नर्सिंग होममध्ये भरती केलं. कारण वेळीच असं केलं नसतं तर आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे प्रकाशरावांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला असता. सुहासरावांना प्रकाशरावांची मानसिक अवस्था नीट माहीत होती. त्यांच्या कुटुंबाशी जवळचं नातं होतं. ते जाणून होते की एका क्षणिक भावनेत घेतलेला निर्णय सगळ्यांच्या आयुष्यात वणवा लावू शकतो. वाद भांडण कोणत्या घरात होत नाहीत, पण म्हणून जगणंच थांबवायचं? प्रकाशरावांना ICUमध्ये भरती केलेलं पाहून मुक्ताला आपली आई चुकीची वाटत होती आणि जानकीच्या मनातही वादळ उठत होतं. स्वतःसाठी काही अपेक्षा ठेवणं हे खरंच चूक होतं का? वेगवेगळ्या मूल्यांमध्ये वाढलेल्या दोन व्यक्तींमध्ये समजूतदारपणाचा अभाव, हाच या परिस्थितीचा पाया तर नव्हता. न कळत ती भूतकाळाच्या त्या आठवणींच्या वळणावर भटकू लागली. जानकी ही एका श्रीमंत घरात वाढलेली फारच लाडकी मुलगी होती. लहानपणापासून तिला ना दुःखाचा स्पर्श झाला ना कशाचीच कमतरता अनुभवावी लागली.
कॉलेजमध्ये शिकत असताना वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरू असताना तिची ओळख तिच्यापेक्षा 2 वर्षांनी सिनियर असलेल्या प्रकाशरावांशी झाली. ही छोटीशी ओळख केव्हा प्रेमात बदलली तिलाही कळलं नाही. प्रकाश एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. त्याचे वडील एका माध्यमिक शाळेत शिक्षक. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर त्याने स्वतःच्या कष्टाच्या बळावर राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण केली आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये त्याची निवड झाली. नोकरी मिळाल्यावर जानकीने आपल्या आई-वडिलांना आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं. मात्र प्रकाशचं पार्श्वभूमी पाहून ते भडकले. त्यांना ही जोडी कुठेच पटली नाही. पण जानकीच्या हट्टापुढे आणि प्रकाशच्या उज्ज्वल भविष्यासमोर शेवटी त्यांनी सहमती दिली. लग्नाच्या वेळी प्रकाशने जानकीच्या वडिलांना अत्यंत नम्रतेने सांगितले, माझ्यासाठी हे लग्न प्रेमाचं प्रतीक आहे. मी कोणताही हुंडा किंवा भेटवस्तू स्वीकारणार नाही. तो जानकीला फक्त 2 साड्यांमध्ये घरी घेऊन आला होता. त्याचा तो निर्धार पाहून जानकीचे आई वडील थक्क झाले. जानकीलाही त्या क्षणी हे थोडं विचित्र वाटलं. पण प्रेमाचा नशा डोक्यावर इतका चढला होता की तिने त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हटलं. मात्र लग्नानंतर जसजसा तो नशा उतरू लागला तसतशी प्रकाशमधील त्रुटी तिच्या नजरेस पडू लागल्या. जानकीला भौतिक गोष्टींची आवड होती तर प्रकाश हा खरा पुस्तकी किडा. ऑफिसमधून परतल्यानंतर जानकीला बाहेर फिरायला जायचं असायचं. पण प्रकाशला मात्र पुस्तकांच्या सहवासात वेळ घालवायला अधिक आवडायचं. हळूहळू तिला एकटेपणाची जाणीव आणि सुविधांची कमतरता सतवू लागली. तिला आठवलं त्यांच्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेमळ शब्दात प्रकाश खोलीत आला आणि तिला एक भेटवस्तू दिली. काय आहे ते बघू द्या. ती आनंदाने उड्या मारत म्हणाली, तूच ओळख. मी काय आणले मला काय माहीत. तुम्हीच सांगा ना. लहान मुलीसारखी ती उत्सुक झाली होती. स्वतः उघडून बघ. ही तुझ्या वाढदिवसासाठी माझ्याकडून छोटीशी भेट. तू दीर्घ आयुष्य जग. माझं आयुष्यही तुला लाभो. भेट तिच्या हातात देत प्रकाश अत्यंत प्रेमळपणे म्हणाला, बाजूला व्हा. असं कोणी म्हणतं का? त्याच्या तोंडावर हात ठेवत जानकीनेही तशाच उबदारपणाने उत्तर दिलं. पण पॅकेट उघडल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह क्षणात उतरला. हे काय पुस्तक? तिने नाक मुरडत विचारलं. हे पुस्तक वाचून तर बघ. खूप ज्ञानवर्धक आणि रंजक आहे. स्वामी विवेकानंदाचं कर्मयोग आहे. म्हणजे सरळ सांगा ना की माझ्या वाढदिवसासाठी याहून महाग वस्तू घेण्याची तुमची ऐपतच नाही. ती उपरोधाने बोलली. हे काय बोलतेस जानकी? प्रकाशने दुखावलेल्या सुरात विचारलं. बरोबर बोलते मी. शेजारी राहणारे मोहिते तेही तुमच्यासारखेच अधिकारी आहेत. पण त्यांच्या घरात सगळ्या सुविधा आहेत. कलर टीव्ही, VCR. त्यांची बायको रोज 1000-2000च्या साड्या नेसते आणि आज माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला पुस्तक घेऊन आलात. जानकीचा स्वर आता थेट आक्रोशात गेला होता. जानकी, दुसऱ्यांशी स्वतःची तुलना कधीच करू नकोस आणि माणसांच्या इच्छांना कधीच अंत नसतो. एक पूर्ण झाली की दुसरी जन्म घेते. जशी चादर तसे पाय. हे लक्षात ठेव. आपण जे आहे त्यात समाधानी राहिलो तरच खरे सुख मिळते. आजही कितीतरी लोक असे आहेत ज्यांना 2 वेळचं अन्नही मिळत नाही. आपल्यापेक्षा श्रीमंताकडे बघण्याऐवजी आपल्यापेक्षा गरजू लोकांकडे बघशील तर जास्त समाधानी राहशील. आणि मला पुस्तकांशिवाय दुसरी कोणतीच भेटवस्तू विशेष वाटत नाही. कारण पुस्तक हे मनाचं सौंदर्य वाढवतं, विचार समृद्ध करतं. जर तुला माझी भेट नसेल आवडली तर हरकत नाही. तुझा राग विसर. पटकन तयार हो. तुझ्या आवडीची साडी घे किंवा तुला जे हवं असेल ते घे आणि हो, आज आपण दोघं बाहेर जेवायला जाऊया. एवढी दया दाखवण्याची काही गरज नाही. कोरड्या उपदेशांच्या आधारे जीवन जगता येत नाही. माणसाने नेहमी महत्त्वाकांक्षी असलं पाहिजे. जर आपण आपल्यापेक्षा श्रीमंत लोकांकडे पाहिलं नाही तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल कशी होणार? आज आपण दोघंच आहोत म्हणून मी माझ्या इच्छा मनातच दडपून ठेवते. पण उद्या जेव्हा आपलं दोघांचं कुटुंब 3 जणांचं होईल तेव्हा आपल्या मुलांच्या इच्छा दाबल्या जाताना मी बघू शकणार नाही. तुम्ही तुमची कमाई वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग तो मार्ग कोणताही असो. मला माझ्या सुखसुविधा पूर्ण करण्यासाठी पैसा हवा आहे. असं म्हणून जानकी पाय आपटत स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवायला लागली.
थोड्या वेळाने ती चहा आणि नाश्ता घेऊन आली, पण प्रकाश हॉलमध्ये नव्हता. तेव्हा तिला लक्षात आलं की तो रागाने घराबाहेर गेला आहे. प्रकाश सुरुवातीपासूनच आदर्शवादी स्वभावाचा, आत्मसन्मानाच्या जाणीवेने भरलेला होता. हा गुण त्याला वडिलांकडून वारशात मिळाला होता, जे शाळेत शिक्षक होते. इच्छा नसतानाही जेव्हा कोणी त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवत असे, तेव्हा तो ते सहन करत नसे. लग्नाआधीच प्रकाशने आपले विचार स्पष्टपणे जानकीसमोर मांडले होते. जानकीनेही ते समजून उमजून स्वीकारलं होतं. मग आता या तक्रारी, रुसवे फुगवे कशासाठी? आत्मग्लानीने ग्रासलेल्या तिच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. स्वतःला दोष देत ती गोंधळलेल्या अवस्थेत उभी होती. इतक्यात बाहेर कार थांबलेली ऐकू आली. आई बाबा समोर उभे असलेले पाहताच क्षणभरापूर्वीचा सारा विषाद आनंदात परिवर्तित झाला. हॅप्पी बर्थडे बेटा, आईने तिला मिठीत घेत म्हटलं. थँक्यू आई, थँक्यू बाबा, किती काळजी करता तुम्ही माझी. प्रकाश अजून आला नाही वाटतं. तिला एकटीला आणि घड्याळाकडे पाहत जानकीचे बाबा म्हणाले, 7 वाजायला आलेत. त्यांना नेहमी कामाचा भलताच ताण असतो. इतर गोष्टींना कधी महत्त्व दिलं आहे का त्यांनी? खोटं बोलत असतानाही जानकीच्या मनातील राग तिच्या ओठांवर उमटून गेला. कदाचित एखाद्या महत्त्वाच्या कामात अडकले असतील. बरं, तू लवकर तयार हो, प्रकाशही येईल. तो नक्कीच तुझ्यासाठी काहीतरी भेट घेऊनच येईल. आज आपण बाहेर जेवायला जाऊया, बाबांनी निर्णय घेतल्यासारख्या स्वरात सांगितलं. बेटा, 8 वाजत आलेत. आपण जर प्रकाशची वाट बघत बसलो तर काही वेळातच बाजार बंद होईल, आईने काळजीच्या सुरात म्हणत तिला आठवण करून दिली. पण आई यांच्याशिवाय? जानकीला कसं सांगावं समजत नव्हतं की प्रकाश तर लवकर आला होता, पण नाराज होऊन पुन्हा निघून गेला. जानकी बाळा, असं कर, घराला कुलूप लाव आणि चावी शेजाऱ्यांकडे दे. तिला शांतपणे उभं पाहून आई पुन्हा म्हणाली, पण हे काही योग्य वाटत नाही. तो बिचारा ऑफिसमधून थकून येईल आणि घराला कुलूप पाहून अजूनच त्रासून जाईल. बाबांनी थोड्या विरोधाने म्हटलं. मग काय, त्याच्यामुळे आपण आपल्या मुलीला वाढदिवसाच्या दिवशी एक साधीशी ट्रीटही देऊ नये. आज तर त्याला वेळेवर घरी यायला हवं होतं. आईने बाबांचं वाक्य तोडत थेट मुद्द्यावर बोललं. कळत नव्हतं की प्रकाशपासून सूड घेण्याची भावना होती की आईचा विरोध करू न शकण्याचा संकोच, की एखादी छानशी ट्रीट मिळेल याची अपेक्षा. तिनेही आईच्या सांगण्याला होकार दिला. तिच्या संमतीमुळे बाबांनीही शेवटी विरोध केला नाही. फक्त एवढंच म्हणाले, चावीसोबत एक चिठ्ठी शेजाऱ्यांकडे द्या की आपण अलंकारा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात आहोत. प्रकाशनेही तिथंच यावं. रात्र झाली. प्रकाश घरी परतला. दरवाजाला कुलूप पाहून तो गोंधळून गेला. तेवढ्यात शेजारचे सुभाषराव यांची मुलगी राधा चावी घेऊन आली आणि म्हणाली, अंकल, आंटी आपल्या आईबाबांबरोबर कुठेतरी गेल्या आहेत आणि ही चिठ्ठी तुम्हाला द्यायला सांगितली आहे. प्रकाशने कुलूप उघडलं आणि पत्र हातात घेताच तो अस्वस्थ झाला. अलंकार हॉटेलमध्ये वाट पाहतोय. जी घरात माझी वाट पाहू शकली नाही, ती बाहेर काय वाट पाहणार? सगळं नाटक आहे, दिखावा आहे, ढोंग आहे. जिच्यासाठी आज फक्त पैसा महत्त्वाचा ठरतोय, ती इतरांच्या मान सन्मानाची काय किंमत राखणार? मनातल्या मनात तो चिडून बोलत होता. तिरस्काराने आणि उपेक्षेने त्याचं मन कोलमडलेलं होतं. त्यामुळे त्याला झोपही लागत नव्हती. सुमारे 11 वाजता दरवाजाची बेल वाजली. प्रकाशने दरवाजा उघडला तर जानकी आपल्या आईसोबत उभी होती आणि तिचे बाबा गाडीतून सामान उतरवत होते. प्रकाश बेटा, आम्ही खूप वेळ वाट पाहिली तुमची. असं काय महत्त्वाचं काम होतं की जानकीच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील तुम्ही वेळेवर घरी येऊ शकला नाहीसा? तुम्ही जेवला तरी आहात का? तुमच्या अनुपस्थितीत जानकीला घेऊन गेलो खरं, पण तुम्ही नव्हतासा म्हणून कोणालाच मनापासून बरं वाटलं नाही. सगळ्यांनी तुम्हाला खूप मिस केलं. आमच्याकडून जानकीसाठी ही एक छोटीशी भेटवस्तू. खूप रात्र झाली आहे बेटा, आम्ही निघतो आता. तुम्ही दोघंही विश्रांती घ्या. प्रकाशला काही न बोलता फक्त उभं राहिलेलं पाहून जानकीचे बाबा सौम्य आवाजात म्हणाले. त्यानंतर जानकीचे आई वडील निघून गेले. जानकीने आपल्या दोन्ही हातांनी प्रकाशचा गळा अलगद मिठीत घेतला. असं वाटतंय की तुमचा राग अजूनही गेलेला नाही. हे प्रेम नाही जानकी, हा फक्त एक देखावा आहे. खरंच प्रेम असतं तर तू मला एकटं टाकून अशी एकटी गेली नसतेस. प्रकाश तिचा हात गळ्यातून झटकून नाराजीने म्हणाला. तुम्ही राग सोडा ना आता. बघा ना,
आई-बाबांनी हा नवीन कलर टीव्ही आणि दादाने म्युझिक सिस्टीम भेट दिली आहे. जानकी, तुला त्यांच्याकडून एवढ्या महागड्या भेटवस्तू स्वीकारायला नको होतं. आता तुझं लग्न झालं आहे. का नाही घ्यायचं? मी त्यांची मुलगी आहे. त्यांना देण्याचा अधिकार आहे आणि मला ते स्वीकारण्याचा. जानकी अगदी सहजपणे म्हणाली. पण जानकी, पण वगैरे काही नाही. ती ठामपणे म्हणाली, तुमच्याकडून ते देणं शक्य नाही, म्हणूनच मत्सरातून स्वीकारण्याचाही संकोच वाटतोय तुम्हाला. जानकीच्या तोंडून अचानक अशा अपरोधिक शब्दांनी जणू काही वीजच चमकली. जानकी, प्रकाश जवळपास ओरडलाच आणि रागाच्या भरात तो सरळ खोलीत गेला आणि आडवा झाला. जानकीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला नाही. 5 वर्ष फक्त रात्रीचा राग मिटवण्यातच गेली. काळाच्या प्रवाहाला कोण थांबवू शकते? तो तर एखाद्या नदीच्या अखंड वाहणाऱ्या प्रवासासारखा सतत निरंतर चालतच असतो. आणि त्याचप्रमाणे जीवनही सुख दुःख, ऊन सावली, भांडण तंट्यांच्या मध्येच पुढे सरकत राहतं. याच वाटचालीत कधी नाती जुळतात, कधी विस्कटतात. आणि अशाच एका टप्प्यावर आमच्या प्रेमाचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी आली आमची लाडकी मुलगी मुक्ता. तिच्या गोड हसण्यात, किलबिलाटात आणि बालसुलभ चाळ्यांमध्ये त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण झाला होता. आता त्या दोघांनी आपसातली भांडणं विसरून तिच्या हसण्यातच आपलं सुख शांती शोधायला सुरुवात केली होती. मुक्ता मोठी होत होती आणि तिच्या भविष्यासाठी काळजीही वाटत होती. आपण मुक्ताला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकूया, एके दिवशी जानकी म्हणाली. का? इथल्या शाळा वाईट आहेत का? प्रकाशने आश्चर्याने विचारलं. मी पण इथल्या शाळेत शिकलोय. हो, पण तुमच्या वडिलांकडे तेव्हा पैसा नव्हता. आपल्याला एकच मुलगी आहे आणि तिचं शिक्षण सर्वोत्तम असावं असं मला वाटतं. तसंच तुमची सतत बदली होत असते, त्यामुळे तिचं शिक्षण वारंवार खंडित होईल. माझ्या वडिलांकडे पैसा नव्हता आणि माझ्याजवळही नाही. कान उघडे ठेवून ऐक जानकी, मी एवढा खर्च पेलू शकत नाही. कुठून आणू पैसे? चोरी करू का? दरोडा घालू? सांग ना, काय करू? आणि राहिला प्रश्न माझ्या नोकरीचा, तर माझ्यासारखे अनेक अधिकारी आहेत. त्यांच्या मुलांनीसुद्धा इथेच शिक्षण घेतले. बाहेर पाठवणंच हाच एक पर्याय नाही. प्रकाशचा आवाज आता खवळलेल्या नदीसारखा मोठा झाला. मला काहीही माहीत नाही, पण मला माझ्या मुलीला उत्तम शिक्षण द्यायचं आहे. त्यासाठी मला खर्चात काटकसर करावी लागली तरी मी करीन. पैसा मिळवण्याचा प्रश्न आहे ना, मग तुम्हाला माहीत नाही का जास्त पैसा कसा कमवला जातो? जानकी पुन्हा एकदा उपहासात्मक हसून म्हणाली. जानकी, तुला जे म्हणायचं आहे ते मी कधीच करणार नाही. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली तरी तू मला समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीस? प्रत्येक माणसाची काही तत्त्व, काही मूल्य असतात आणि त्याच्यावर चालणं हेच त्याचं कर्तव्य असतं. माझ्यासाठी एकच आदर्श महत्त्वाचा आहे, कष्ट आणि प्रामाणिकपणे कमवणं. त्या कमाईतच खऱ्या अर्थाने जीवनाचं सुख आहे. हो, हे खरं आहे की अशा कमाईत आपण कदाचित आपल्या मुलांचं भव्य संगोपन करू शकणार नाही. पण जर मुलांचं योग्य संगोपन फक्त पैशावर अवलंबून असेल तर तू मोठ्या भ्रमात आहेस. थोडा विचार कर. भरपूर पैसा असलेल्या घरातील मुलं अनेकदा बिघडतात. त्यांना वाटतं की त्यांच्या प्रत्येक इच्छा आणि हौस पैसा देऊन पूर्ण करता येतील. त्यामुळे त्यांना कष्ट करण्याची सवयच लागत नाही. आणि मग जर कधी देवाच्या कृपेने किंवा नशिबाच्या फटक्याने त्यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला तर ते अपयशी ठरतात. त्यांच्या आळशीपणामुळे आणि मेहनत करण्याच्या वृत्तीच्या अभावामुळे. म्हणूनच आयुष्य समृद्ध आणि समाधानी बनवण्यासाठी केवळ पैसा नव्हे तर चांगले संस्कार हे अधिक महत्त्वाचे ठरतात. जर पैसा सर्व काही असता तर भगवान बुद्धांनी राजवैभव सोडलं नसतं. महात्मा गांधींना प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या मूल्यांमुळे, पैशामुळे नव्हे. मी तुमच्यासमोर एखादी तत्त्वचिंतक म्हणून नव्हे तर एक सामान्य स्त्री म्हणून बोलते आहे. तुमचं जीवन दर्शन माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. आजच्या भौतिकवादी युगात पैसा म्हणजे सगळं काही, इतकंच मला ठाऊक आहे. जानकी, तुला मी काय समजावं? या जगात पैसा सर्व काही नसतो. माणसाची स्वतःची ही किंमत असते आणि जर तीच किंमत आपण विकली तर माणूस कुठेही तोंड दाखवायला लायक राहत नाही. कदाचित तू मला समजून घेतलं असतंस तर मला आज इतकं एकटं आणि असहाय्य वाटलं नसतं.
प्रकाश स्वतःशीच बोलत होता. नेहमीसारखं त्याने डोक्यावर हात ठेवला आणि शांत बसला. तेवढ्यात लहानशी मुक्ता धावत आली. आपल्या छोट्याशा हाताने तिने त्याची मान वर केली आणि बोबड्या आवाजात म्हणाली, बाबा, मला आईस्क्रीम हवं आहे. प्लीज चला ना. चल, मी तुला आईस्क्रीम खायला घेऊन जातो. असं म्हणत त्याने तिला आपल्या गळ्याशी कवटाळलं. माझ्या जीवनातला एकमेव आनंद तूच आहेस माझ्या बाळा. माझ्या जगण्याचा आधारही तूच आहेस. तू नसतीस तर मी कदाचित आजवर जगलोच नसतो. समाधान, असमाधान, सुख, दुःख या साऱ्या भावना घेऊन आयुष्यातले 12ही ऋतू एका मागोमाग जात राहतात. एके दिवशी प्रकाश थकलेला होता. घरी येऊन तो सोफ्यावर बसला आणि म्हणाला, जानकी, एक कप चहा बनवतेस? जानकी चहा घेऊन त्याच्याजवळ आली. कप देत म्हणाली, काय झालं? खूपच थकलेला दिसताय. हो, आज मंत्री आले होते. त्यांना काम नसतं ना. बघावं तेव्हा तोंड वर करून येतात. जानकीने ओठ वाकडे करत म्हटलं. प्रकाश काही बोलणार तोच मुक्ता आनंदाने घरात आली. आई, बाबा, बघा, मला वादविवाद स्पर्धेत बक्षीस मिळाले. विषय होता, आजची नारी पुरुषांपेक्षा सक्षम आहे. मी माझे विचार मांडले. माझ्या तर्कशुद्ध बोलण्यामुळे सगळे इतके प्रभावित झाले की टाळ्यांचा एकच गजर झाला. जर तुम्ही दोघं तिथे असता तर खूप आनंद झाला असता. खूप छान ग बाळा, बघू तरी काय बक्षीस मिळाले. जानकी तिच्या आनंदात सहभागी झाली. सर्व काही काल्पनिक वाटतं, पण जेव्हा वास्तव समोर उभं राहतं तेव्हाच कळतं की आजची स्त्री पूर्वीपेक्षा अधिक विवश आणि परतंत्र होत चालली आहे. बाप लेकीच्या आनंदाकडे पाहून जानकी म्हणाली, बाबा, आईला काय झाले? मुक्ताने विचारलं. काही नाही बाळा, ती तर कायमच असमाधानी राहिली आहे. चूक माझीच आहे. मीच वेडी आहे म्हणूनच कुणाला समजून घेत नाही. चिडून जानकी म्हणाली. काळाच्या ओघात मुक्ताने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि एका कॉलेजमध्ये शिकवायला लागली. पण जानकीला तिचं हे शिकवण्याचं काम अजिबात पसंत नव्हतं. तिला वाटायचं की मुक्तानं शासकीय उच्च पदस्थ सेवेसाठी प्रयत्न करावा. पण मुक्ता मात्र PhD करून शिक्षण क्षेत्रातच पुढे जायची इच्छा बाळगून होती. जानकीच्या आग्रहामुळेच मुक्तानं प्रशासकीय सेवेसाठी तयारी सुरू केली होती. आता जानकीला मुक्ताच्या लग्नाची चिंता सतावू लागली होती. तिने काही ठिकाणी बोलणीही केली होती. एके दिवशी जेव्हा प्रकाश मुलाकडच्या मंडळींना भेटून घरी आला तेव्हा जानकीनं त्याला चहाचा कप देत विचारलं, काय झालं? प्रकाश थकलेल्या स्वरात म्हणाला, काय होणार? कुठेही गेलं की विचारतात, किती खर्च करणार आहात? सर्वांच्या मोठमोठ्या याद्या तयार आहेत. एवढा पैसा कुठून आणायचा? म्हणूनच तर मी तुम्हाला नेहमी सांगत होते. जानकीचा स्वर चढला. आज जर आपल्याजवळ पैसा असता तर आपल्या मनासारखा वर खरेदी करता आलं असतं. तुमच्या सततच्या बदली होणाऱ्या नोकरीमुळे मी काहीच करू शकले नाही आणि मी काही काम करावं असंही तुम्ही कधीच मान्य केलं नाही, कारण त्यानं तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोचली असती. मी तर कसं तरी माझं आयुष्य जगते आहे, पण आता मुलीला देखील अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी जीव मारायला लावायचं का? आपण तिच्या आयुष्यात थोडासा तरी आनंद टाकू शकत नाही का? प्रकाश थोडा वेळ गप्प राहिला. मग शांतपणे म्हणाला, जानकी, आज तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं बोलून टाक. मी सगळं ऐकायला तयार आहे. पण मी काय करू? मी विवश आहे. मी माझ्या आत्म्याला तुडवू शकत नाही. एका खऱ्या आणि प्रामाणिक माणसाची अशी अवस्था होत असेल तर होऊ दे. मला काहीही तक्रार नाही. पण माझे विचार आजही बदलणार नाहीत. आजही मी मानतो, सत्यावर कधीच वाईटाचं वर्चस्व राहू शकत नाही. बघ, आपल्या मुक्तासाठीही एक ना एक दिवस योग्य वर नक्कीच मिळेल. जानकी खिन्न हसत म्हणाली, मला डोळे बंद करून नाही, डोळे उघडे ठेवून स्वप्न बघायला आवडतात. जर स्वप्न बघूनच सगळं मिळत असतं तर कुणीच प्रयत्न केलं नसतं. असू द्या, पण तुम्ही त्यांना असं तरी सांगितलं का? हुंडा घेणं आणि देणं हे कायद्याने गुन्हा आहे सगळं सांगून झालं. पण कोणी म्हणतं यावर्षी लग्न करायचं नाही, तर कोणी सरळ सांगतं कायदे असतातच बनवायला, पण पाळायलाच हवेत असं कुणाला वाटत नाही. विधीच्या वेळी फक्त आणि फक्त 101 रुपये घेऊ असं बोलून मोकळे होतात. जानकीने निराशपणे डोळे फिरवत विचारलं,
बोला ना, आता कुठे गेला तुमचा आदर्श? जर मुलीचं लग्न करायचं असेल, तिच्यासाठी चांगलं स्थळ हवं असेल तर खर्च करावा लागेल. समोरून नाही दिला तरी पाठीमागून द्यावा लागेल. तेव्हा तुमचा आत्मा हादरून जाईल का नाही? सिद्धांत, आदर्श, वसूल हे सगळं पुस्तकात शोभेल असं आहे. प्रत्यक्ष आयुष्यात सुख हवं असेल तर व्यावहारिक व्हावं लागतं. बदलत्या जीवन मूल्यांबरोबर स्वतःमध्येही बदल घडवून आणावा लागतो. आदर्श नेहमी सारखे राहतात हे म्हणणं कितीही छान वाटलं तरी प्रत्यक्षात ते काळाबरोबर झाकोळलेले जातात. प्रकाश थोडा उदास झाला. म्हणाला, कदाचित सुरुवातीपासूनच तू मला समजून घ्यायचा प्रयत्न केला असता तर मी सुद्धा थोडंफार बदललो असतो. बाह्य दिखाव्याने भरलेल्या आयुष्याची अपेक्षा न करता साधं जीवन जगून थोडीशी तरी बचत केली असतीस तर कदाचित आपण आज इतक्या कठीण परिस्थितीत नसतो. जानकीने राग आवरत म्हटलं, तुम्ही नेहमी मलाच दोष देता, पण आता एकमेकांवर आरोप करून काही साध्य होणार नाही. काहीतरी पाऊल उचलावंच लागेल. मुक्ता प्रशासकीय सेवेच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. आता मेन्सचा निकाल येणं बाकी होतं. तिच्या लग्नाची चिंता तशीच कायम होती. एकच आशा होती, जर तिची प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली तर चांगलं घर, चांगला नवरा मिळेल आणि कदाचित हुंडाही द्यावा लागणार नाही. खरा त्रास तर तेव्हाच होतो जेव्हा आजूबाजूचे शेजारी आणि नातेवाईक विचारतात, कधी करताय हो मुलीचं लग्न? अरे, लग्न जर वेळेवर झालं नाही तर चांगला मुलगा मिळणं कठीण होऊन बसतं. आणि सगळ्यांना ती हेही सांगू शकत नव्हती की शेवटी प्रत्येक चर्चा येऊन हुंड्यावरच अडकते. काल जानकीचा भाऊ आणि वहिनी आले होते. त्यांनी मुक्ताच्या लग्नाविषयी विचारल्यावर तिने स्पष्ट सांगितलं, दादा, सगळं पैशांवर येऊनच अडकतं. जितके हवे तितके घ्या, पण नंतर परत द्या. जानकीचे दादा आणि बहिणी गेल्यानंतर प्रकाश रागाने भडकला. मग जानकी स्वतःवर ताबा ठेवू शकली नाही. आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि ते थांबायचं नावच घेत नव्हतं. शेवटी मुक्ताने येऊन दोघांना थांबवत सांगितलं, प्लीज, माझ्यासाठी तुम्ही दोघं भांडू नका. मला आत्ताच लग्न करायचं नाही. माझं ध्येय लग्न नाही, माझं करिअर आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच भांडण. खरंच सहनशक्तीची पण काही सीमा असते आणि कदाचित ती सीमा आता संपली होती. नाहीतर एक आदर्शवादी, स्वतःच्या तत्वांवर ठाम राहणारा प्रकाश असं पाऊल कधी उचललं असतं? हे तेच प्रकाश होते ज्यांनी आपल्या तत्वांवर ठाम राहून नोकरीत असताना अनेक त्रास सहन केले होते. त्यांचे मित्र नेहमी म्हणायचे, तू चुकीच्या प्रोफेशनमध्ये आलायस. तुला तर तुझ्या वडिलांप्रमाणे एखाद्या शाळेत शिक्षक व्हायला हवं होतं. तेव्हा प्रकाश हसत उत्तर द्यायचे, मित्रांनो, कोणतंही व्यावसायिक क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही जर आपण स्वतःची महत्त्वाकांक्षा मर्यादित ठेवली आणि फक्त स्वार्थासाठी तडजोड करत राहिलो तर. खरं तर आजच्या काळात सत्य आणि प्रामाणिकपणाला दुय्यम स्थान मिळालं आहे. पण जर आपणच मनाशी ठरवून टाकलं की आता या गोष्टी संपल्या आहेत तर ती फारच मोठी चूक ठरेल. सत्य आणि प्रामाणिकतेचा मार्ग खडतर असला तरी तो इतकाही कठीण नाही की त्यावरून चालताच येणार नाही. किमान आपल्या अंतरात्म्यात तरी हे समाधान असतं की आपण कधीच चुकीचा मार्ग निवडला नाही. आजही मला ठाम विश्वास आहे, शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होतो. पण आज तोच प्रकाश हरला होता. त्याने एक टोकाचा निर्णय घेतला होता. खरंच कुणीतरी म्हटलंय, माणूस अख्ख्या जगाशी झुंज देऊ शकतो पण आपल्या माणसांसमोर मात्र हरतो. आज प्रकाशलाही आपल्या माणसामुळेच हे दिवस पाहावे लागले. नाहीतर त्याच्या प्रामाणिकतेची कीर्ती त्याच्या आधीच दूर दूरच्या शहरात पोहोचली होती. त्यालाही आठवलं जेव्हा त्यांचं रत्नागिरीहून कोल्हापूरला बदली झालं होतं. गाडीतून जाताना तो वाटेत नाश्त्यासाठी थांबला तेव्हा एक अनोळखी माणूस त्यांच्याकडे येऊन म्हणाला, जर मी चुकीचा नसेन तर तुम्ही प्रकाश आहात ना? प्रकाशने आश्चर्याने पाहत शांतपणे उत्तर दिलं, हो, मीच प्रकाश. मी तुम्हाला कधी भेटलो नाही पण तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. तुमच्यासारखा प्रामाणिक माणूस आजच्या काळात फार दुर्मिळ आहे. आम्हाला खूप आनंद होतोय की असा माणूस आमच्या शहरात येतोय. तो माणूस कोल्हापूरचा व्यापारी होता आणि त्यावेळी बिझनेस ट्रिपवर जात होता. प्रकाशने नम्रपणे त्याचे आभार मानले. नाश्ता झाल्यावर प्रकाश बिल भरू लागला तेव्हा तो माणूस म्हणाला, सर, यावेळी मला बिल भरू द्या, कारण तुम्ही एकदा इथे रुजू झाला की मग आमच्याकडून काहीही घेणार नाही.
त्याच्या आग्रहावर प्रकाशने हसून माफी मागितली आणि स्वतःहून बिल चुकवलं. तो व्यापारीही गप्प झाला. त्या क्षणी प्रकाश इतरांपेक्षा काहीतरी वेगळा वाटला. त्या दिवसानंतर मुक्तासाठी तिचे बाबा अधिकच महत्त्वाचे झाले. इतकंच काय, जेव्हा जेव्हा घरात वाद व्हायचे तेव्हा ती सर्व काही समजून घेत त्यांच्याच बाजूने उभी राहत असे. आणि आज अशा व्यक्तीची अशी दुःखद अवस्था पाहून जानकी पश्चातापाच्या ज्वाळात होरपळत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू अविरहत वाहत होते. ती मनातल्या मनात फक्त एकच शब्द म्हणत होती, माफ करा प्रकाश, फक्त एक संधी द्या. यावेळी मी तुम्हाला निराश करणार नाही. मुक्ता डॉक्टरांना भेटायला गेली होती. तिने आईला रडताना पाहिलं आणि ताबडतोब जवळ जात म्हणाली, आई शांत हो, सगळं व्यवस्थित होईल. डॉक्टर म्हणालेत की आता धोका टळलेला आहे. मी बाबांच्या जवळ बसते, तू घरी जाऊन थोडा आराम कर. आराम? जोपर्यंत तुझे बाबा बरे होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. आई हट्ट करू नकोस, अर्जुन तुला घरी सोडेल. जानकी अर्जुनसोबत घरी परत आली होती. अर्जुन मुक्ताचा मित्र होता. त्यांनी एकत्र पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं आणि आता दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकवत होते. मुक्ता प्रशासकीय सेवेची तयारी करत होती तर अर्जुन PhD करत होता. जानकीच्या मनात अचानक अर्जुनचं स्थान बदलायला लागलं. गेले 2 दिवस तो एखाद्या सावलीसारखा मुक्ताच्या आई वडिलांची काळजी घेत होता. कोणता मित्र एवढं करतो? कदाचित मैत्रीच्या नावाखाली काही विशेष नातं तर नाही ना? मुक्ताशी याबद्दल बोलायलाच हवं. जर त्या दोघांना लग्न करायचं असेल तर मी स्वतः त्यांचं लग्न लावून देईन. समोर हिरा आहे आणि तिला तो दिसतच नाही. खरा जीवनसाथी जर मित्रासारखा असेल तर आयुष्य खरंच सुंदर होऊ शकतं. असा विचार करत जानकीच्या मनात आशेचा किरण चमकून गेला. पण त्याचवेळी तिच्या मनानेच तिला थांबवलं. प्रेमविवाह तर तू मनापासून केला होतास, पण तुझं लग्न ते वास्तव्याच्या कठोर सत्तेशी धडपडत अखेर मोडूनच गेलं. इतकं की आता ते पूर्णतः विस्कळीत होण्याच्या उंबरठ्यावर येऊन टेपलं आहे. या विचारांनी थबकलेली जानकी मुक्ताशी बोलण्याचा निर्णय घेऊच शकली नाही. आठवडाभरानंतर प्रकाश घरी आले. त्यांनी पुन्हा ड्युटी जॉईन केली होती. तरीही घरात एक अघोषित शांतता आणि अनामिक तणाव दाटून होता. मुक्ता आपल्या वडिलांच्या मानसिक तणावासाठी आईला दोष देत होती तर जानकीच्या मनात विचारांचा धुमाकूळ सुरू होता. खरंच माझ्यामुळेच का प्रकाशला असा टोकाचा निर्णय घ्यावा लागला की तो समाजातील विकृत रूढींशी झगडता हरून बसला? आणि जर तो हरलाच असेल तर मला दोष देणं योग्य आहे का? आणि सगळं जर खरंच असंच असेल तर एका स्त्रीचं नशीब फक्त अपमान सहन करण्यासाठीच का ठरलेलं असतं? या दोघांमधली निर्माण झालेली दरी कधीच न भरून निघणारी वाटत होती. काही दिवसांनी मुक्ताचा मेनचा निकाल लागला. घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलं. चारीही बाजूंनी शुभेच्छांचे संदेश येऊ लागले. जानकीला वाटलं आता सगळ्या अडचणी संपल्या. पण मुक्ताच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचा लवलेशही नव्हता. जानकी स्वतःला थांबवू शकली नाही. तिनं विचारलं. मुक्ता म्हणाली, आई मला बाबांसारखं प्रशासकीय सेवेत जाऊन लोकांसाठी झगडावं आणि त्याचवेळी दोषांनी भरलेलं तडजोडीचं आयुष्य जगायचं नाही. मला असं आयुष्य नको जिथं सचोटीला शिक्षा मिळते आणि भ्रष्टतेला बक्षीस. आत्ताच्या काळात या सेवेची प्रतिष्ठा राहिलेलीच नाही. भ्रष्टाचार, चापलुसी यांचाच पगडा आहे. जे काही थोडेसे प्रामाणिक अधिकारी आहेत बाबांसारखे, त्यांनाही स्वतःचेच लोक समजून घेत नाहीत तर बाकीचे काय समजून घेणार? सततचे बदली आदेश, छोट्या तक्रारी, राजकीय हस्तक्षेप या सगळ्यांपासून दूर राहून मला माझ्या कॉलेजमधील नोकरीत समाधान वाटतं. निदान इथे तरी फसवाफसवीपासून दूर राहून प्रामाणिकपणे काम करता येतं. तुझ्या आग्रहामुळे मी परीक्षा दिली, यशही मिळवलं, माझी योग्यता सिद्ध झाली, पण मी त्या सेवेत जाणार नाही. हे ऐकताच जानकीला जणू आभाळच कोसळलं. बाप तर बापच, पण मुलगीसुद्धा तिच्या अपेक्षांवर खरी उतरली नाही. तिच्या चेहऱ्यावर हे स्पष्टपणे उमटलेलं होतं. शेवटी असं काय राहिलं होतं माझ्या संगोपनात की मुक्तानं आपल्या निर्णयासाठी मलाच जबाबदार ठरवलं? मुक्ताचा निर्णय ऐकून प्रकाशही सुन्न झाला. पण त्यांनी मुलीच्या इच्छेचा सन्मान केला आणि तिचा निर्णय मनापासून स्वीकारला. शेवटी थकून जानकीने मुक्ताचा मित्र अर्जुनशी बोलायचं ठरवलं.
काकू, मीही तिला खूप समजावलं, पण ती काही ऐकायला तयारच नाही. अर्जुनने थोडं हताश होऊन सांगितलं. जानकीने थेट विचारलं, तू मुक्तावर प्रेम करतोस? तिच्याशी लग्न करणार आहेस का? जानकीचा हा अनपेक्षित प्रश्न ऐकून अर्जुन गोंधळून गेला. पण मी कधी असं काही विचारच केला नाही आणि मला हेही माहीत नाही की मुक्ता मला तशा नजरेने पाहते की नाही. मग विचार कर. मला वाटतं ती तुझ्यासोबत आनंदी राहील. जानकीच्या प्रस्तावामुळे अर्जुन गोंधळात पडला. खरं तर अर्जुनला मुक्ता आवडायची, पण त्याला भीती वाटत होती, जर मुक्ताला त्याचं सुचवणं आवडलं नाही तर. त्यातून जेव्हापासून मुक्ताने प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली होती तेव्हापासूनच अर्जुन तिच्यापासून दूर राहू लागला होता. कारण त्याला वाटायचं त्यांच्या आयुष्याची उद्दिष्ट वेगळी आहेत. तसंच जानकीला त्याचं येणं, मुक्ताशी भेटणं विशेष पसंत नव्हतं. ती सतत डॉक्टर, इंजिनियर किंवा सिव्हिल सेवेत असलेल्या मुलांचं स्थळ शोधत होती. पण आज जानकीच स्वतः त्याला प्रस्ताव देत होती. तो नकार देऊ शकला नाही. आणि खरं सांगायचं झालं तर जर मुक्ता सिव्हिल सेवेच्या वाटेवरच असती तर कदाचित अर्जुन स्वतःहून मागे सरला असता. पण आता ती त्याच कॉलेजमध्ये आपलं करिअर घडवण्याचा निर्णय घेत होती तर त्याला काय अडचण होती. जानकी नंतर मुक्ताशी बोलली. सुरुवातीला मुक्ताच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं, पण हळूहळू तिच्या गालावर उमटलेली लालसर छटा तिच्या मनातल्या भावना व्यक्त करत होती. मुक्ताची शांत संमती मिळाल्यावर जानकीने प्रकाशशी चर्चा केली. प्रकाशला अर्जुन आधीपासूनच आवडत होता. त्याचा सहज सौम्य स्वभाव त्याला भावला होता आणि त्याचं संतुलित व्यक्तिमत्व अधिकच प्रभावी वाटायचं. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच अर्जुन मानसशास्त्रावर संशोधन करत होता. तो फक्त वाचत नव्हता तर एक कुशल मनोचिकित्सक होऊन समाजसेवेचं स्वप्न पाहत होता. त्याचं म्हणणं होतं, आजच्या जगात माणसाकडे पैसा, प्रतिष्ठा आणि कीर्ती असली तरी तो मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. मी त्यांच्या आयुष्यात काही नवे प्रकाश किरण आणू शकलो तर तेच माझं खऱ्या अर्थाने योगदान असेल. तरीही प्रकाशने जानकीला सावध करत सांगितलं, बघ, विचार करून निर्णय घे. शिक्षक जावई तुझ्या मुलीला कदाचित तो आराम, ते वैभव देऊ शकणार नाहीत ज्याची तू कल्पना केली आहेस. नंतर पश्चाताप व्हायला नको. जानकी म्हणाली, कृपया मला लाजवत जाऊ नका. माझ्या आकांक्षेच्या आकाशामुळे मी आधीच खूप काही सहन केलं आहे, पण आता मी समजून घेतलं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न असलीच पाहिजेत, पण ती इतकी मोठीही नसावीत की त्यासाठी माणसाला आपल्या जीवन मूल्यांशी तडजोड करावी लागेल. आता मी व्यर्थ दिखाव्याच्या मागे न लागता सहजतेने जगायचं ठरवलं आहे. अर्जुन एक चांगला मुलगा आहे आणि सर्वात महत्त्वाचं, तो आपल्या मुक्ताला पसंत करतो. अर्जुन आणि मुक्ताची सहमती मिळाल्यावर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. मात्र जानकीच्या या निर्णयाला तिचे दादा आणि वहिनींनी विरोध केला. त्यांना वाटत होतं, हुंडा देऊ शकत नाही म्हणूनच आम्ही हे स्थळ स्वीकारलं. त्यावर जानकीने ठामपणे सांगितलं, दादा, तुम्ही चुकीचा अर्थ लावू नका. अर्जुन खूपच चांगला मुलगा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो आणि मुक्ता एकाच कॉलेजमध्ये शिकवतात. कमीत कमी त्यांचं आयुष्य स्थिर तरी असेल. मनात असूनही जानकी असं म्हणू शकली नाही की अर्जुन मुक्ताची पसंत आहे, कारण मग नेहमीप्रमाणे कोणीतरी म्हणलं असतं, तुझी पसंत पण प्रकाश होता, पण तू कुठे आनंदी राहिलीस, आणि पुन्हा तिला मान खाली घालावी लागली असती. पण आता जानकीला उमगत होतं, विवाह होणं किंवा न होणं हे केवळ जोडीदाराच्या समजुतीवर आणि परस्पर समायोजनावर अवलंबून असतं. समजा प्रकाश सरकारी नोकरीत नसता आणि यशस्वी व्यावसायिक असता तरीही काही ना काही अडचण आलीच असती ना. तिला जर त्रास शोधायचा होता तर कुठेही, कोणत्याही परिस्थितीत तो तिने शोधलाच असता. आईला, वडिलांवर, वहिनीला, भावावर कधी कोणतीच तक्रार नव्हती का? समस्या प्रत्येक ठिकाणी आहेत. जीवन म्हणजे त्या समस्यावर उपाय शोधून पुढे जाणं. काही दिवसातच लग्नाची धावपळ सुरू झाली. हलक्या गुलाबी रंगाच्या साडीत मुक्ता अर्जुनच्या सानिध्यात अधिकच खुलून दिसत होती. लग्नविधी पार पडत असताना त्या दोघांना हसताना पाहून जानकीच्या मनात एक विचार उमटला, कदाचित हा माझ्या आयुष्यातला पहिला आणि सर्वात योग्य निर्णय आहे. सत्यावर कधीच अंधाराचा विजय होत नाही, नेहमीच सत्याचाच विजय होतो. पाहशील, आपल्या मुक्तासाठीही योग्य जीवनसाथी तिला नक्कीच लाभेल. आता या उजेडाच्या प्रकाशात मुक्ताने आपल्या आयुष्यातले उरलेले क्षण शांततेने, समाधानाने जगण्यासाठी
त्याची उजळता आपल्या ओंजळीत साठवून ठेवावी लागेल. तेव्हाच कदाचित तिला आपल्या प्रेमाला खऱ्या अर्थाने अर्थ देता येईल. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.